कोर्टानं परवानगी नाकारली, सरकारनं पोलीस बघून घेतील अशा पद्धतीनं सांगितलं. मात्र अखेर मनोज जरांगे पाटील आता अंतरवली सराटीकडून मुंबईच्या दिशेनं निघालेत. सरकारनं पावलं उचलली नाही, मराठ्यांचा ढाण्याबाग खरं तर करोडो मराठा बांधवांना घेऊन मुंबईकडे अखेर निघालाय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये. आणि आताची या घडीची सगळ्यात मोठी बातमी, मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीमध्ये गणेशाचं पूजन केलं आहे, गणपतीच्या मूर्तीचं पूजन केलंय आणि अखेर मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झाल्याचं पाहायला मिळतं आहे. अंतरवली सराटीमधून सगळ्यात पहिल्यांदा जरांगे पाटील गरजलेत आणि चलो मुंबईची हाक दिली आहे. आता मात्र माघार नाही. मनोज जरांगे पाटील आणि करोडोच्या संख्येनं मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी खरं तर ही तारीख 4 महिन्यापूर्वीच जाहीर झाली होती आणि मात्र आता अखेर जरांगे पाटील आणि मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. अंतरवली सराटीमध्ये गणेशाचं पूजन झालंय आणि जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. बरेच अडथळे निर्माण झाले होते. काल एक बातमी व्हायरल होत होती, ती म्हणजे कोर्टानं परवानगी नाकारली आहे आझाद मैदानावरती. मात्र हे सगळं चालू असताना आमचे सुद्धा वकील बांधव आहेत, कोर्टाचा आम्ही आदर करतो, जे काय आहे तर तो पर्याय त्याच्यावर काढला जाईल, मात्र आम्हाला आरक्षण पाहिजे अशा पद्धतीची भूमिका जरांगे पाटलांनी घेतल्याचं पाहायला मिळतं आहे. सरकार याच्यावर काहीतरी तोडगा काढल आतापर्यंत वाटत होतं. सरकारकडनं काहीतरी खरं तर प्रतिसाद येईल, मात्र या सगळ्या गोष्टी आता झाल्या नाहीत आणि अखेर जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. फक्त जरांगे पाटीलच आता मुंबईच्या दिशेनं जाणार नाहीत, तर कोट्यावधी मराठा बांधव जरांगे पाटलांच्या सोबत जाणार आहेत. त्यामुळं प्रचंड मोठी गर्दी मुंबईच्या वाटेवर निर्माण होऊ शकते. एवढंच नाही तर ऐन गणेशोत्सवाच्या निमित्तानं, गणेशोत्सवाच्या काळामध्ये मुंबईमध्ये मराठे ज्यावेळेला घुसतील त्यावेळेला प्रचंड मोठी गर्दी त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. आणि एक महत्वाचं ते म्हणजे मागच्या वर्षी सारखा आता 2-4 दिवस जाणार नाही, तर एकच मुक्काम असणार आहे मध्ये, आणि तो मुक्काम शिवनेरी किल्ल्यावर असणार आहे. दुसऱ्या मुक्कामाला थेट मुंबईचा आझाद मैदान. अशा पद्धतीची प्लॅनिंग सगळी ठरलेली आहे. सरकारनं काही ठोस पावलं आतापर्यंत या संदर्भात उचललेली पाहायला मिळत नाही आणि अखेर मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघण्याची त्यांनी गर्जना केली आहे. अंतरवली सराटीमध्ये गणेशाचं पूजन करून जरांगे पाटील यांनी मुंबईची वाट धरलेली आहे. वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू. त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा.